आषाढी वारीपूर्वी पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई. 3,25,000ची विदेशी दारू जप्त. नमस्कार, HD न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आगामी आषाढी वारी व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध मद्य विक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिनांक 23 जून 2026 रोजी मौजे पुळूज तालुका पंढरपूर येथे छापा टाकून पोलिसांनी एकूण 3,25,000 रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी अन्सार शेख वय वर्ष 50 याच्या घराशेजारील खोलीतून रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, रोमॅनो यासह विविध कंपनींच्या विदेशी मद्याचे 25 बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, PSI भारत भोसले, निलेश गायकवाड तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध मद्य विक्री विरोधातील ही कारवाई आषाढी वारीपूर्वी पोलिसांच्या सतर्कतेचा द्योतक मानली जात आहे. रॉयल चॅलेंज व रॉयल स्टॅगच्या बॉटल्स आहेत. रॉयल स्टॅगच्या 44, रॉयल चॅलेंजच्या 9 बॉटल्स आहेत. बरोबर 375 mlच्या रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉल ह्या कंपनीच्या बॉटल्स आहेत आणि 180 mlच्या रोमॅनो वोडका, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग यांच्या बॉटल्स आहेत. असा एकंदरीत 3 लाखाच्या वर हा जो दारूचा मुद्देमाल तो जप्त करण्यात आलेला आहे. ह्याच्यावरती ओनली सोल्ड इन गोवा असं काही बॉटल्सवरती लिहिलेलं आहे. तर संशय असंही आहे की गोवा राज्यातून ह्या बॉटल्स आणलेल्या असावा. एक आरोपी सापडलेला आहे. जसं मी सांगितलं, अन्सार शेख नावाचा आरोपी आहे. तो पुळूज गावात त्याच्या घराच्या आवारामध्ये हे सगळी मालमत्ता सापडली आहे. अजून त्या आरोपीकडून चौकशी करून गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि चौकशी करून इतर कोणी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, कोणी ते कोणते वाहन वापरलं होतं, कुठून तो माल आला होता, कुठे स्टोअर केला होता, हे सगळ्या चौकशीमध्ये आणि तपासामध्ये निष्पन्न होईल. आरोपीवरती आधीसुद्धा गुन्हे आहेत. किती गुन्ह्यांची यादी आहे ते आम्ही लवकरच शोध घेऊन त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा तेच आरोपी पुन्हा ते गुन्हा करतायत का ह्याचाही शोध चालू आहे. आता अवैधरित्या दारू विक्री व त्याचबरोबर जे अनक्वालिफाईड दारू कन्झम्शन हा सुद्धा फार घातक आणि गंभीर विषय आहे. येत्याच मागच्या महिन्यामध्ये पुणे या ठिकाणी हातभट्टीची दारू पिऊन काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे ही जी काही अवैधरित्या अनऑथराईज सेंटरमधून जे दारू खरेदी करणं आहे, कन्झ्युम करणं आहे, त्यामध्ये खूप जास्त रिस्क फॅक्टर असोसिएट असतो. आणि आषाढी वारीमध्ये लाखो भाविक या पंढरपूर नगरीमध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये येत असतात आणि त्यांना अशा प्रकारचे जे काही मद्य असेल किंवा जे काही अडल्टर्ड आणि चुकीच्या पद्धतीची जे मिश्रण केलेली दारू आहे ती जर त्यांना कन्झ्युम करण्यात आली तर खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे. इतरसुद्धा अनेक ठिकाणी